पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाने पुकारलेला नांगर मोर्चा हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। मात्र नांगर मोर्चा हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे तात्पुरता जरी स्थगित करण्यात आला असला तरी या आंदोलनाच्या बातमीने तालुक्याच्या कृषी प्रशासनाला हादरवून टाकलं आहे। लालबावट्याची आक्रमक आणि ठाम भूमिका प्रशासनाला थेट इशारा देणारी ठरली। हा लढा केवळ थांबवलेला आहे, संपलेला नाही अशी ठोस भूमिका लालबावट्यांनी घेतली आहे। माहितीनुसार डहाणू तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे। विशेषतः कासा येथील भरत कृषी केंद्र हे केंद्र चर्चेत असून या केंद्रावर शेतकऱ्यांना चुकीची अरेरावीची वागणूक देण्यात येते। या ठिकाणी बियाणे घेतल्याशिवाय खत न देणे, शेतकऱ्यांशी उद्धटपणे बोलणे अशा प्रकारांची मालिका सुरू होती। या प्रकारांविरोधात प्रसार माध्यमांमधून वारंवार आवाज उठवण्यात आला, मात्र कृषी खात्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती। यामुळे शेतकरी अस्वस्थ आणि संतप्त झाले होते। या अन्यायाविरोधात लालबावटा पक्षाने 1 जुलै रोजी कृषी दिनी डहाणू कृषी कार्यालयावर नांगर मोर्चा नेण्याची घोषणा केली होती। आंदोलनाची खबर लागताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील स्वतः पुढाकार घेत पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते। जर तो शेतकरी सांगत असेल, एवढी लोक जर त्यांची व्यथा मांडत असतील, तर मला हे सांगायचं की तुम्ही त्या मालक आहात। तुमचा जर दुकानदार तिथे चुकीचा वागत असेल आणि तो व्हिडिओ आजचा आहे का कालचा आहे, चोरी कधीही करो पण चोराने चोरी केलेली आहे, मग त्यावेळी भाव काय होता? एक मिनिट ठीक आहे, आताच्या वेळी व्हिडिओ नसेल काढला, आम्ही जर व्हिडिओ नाही काढला तर तुमचे कॅमेरे त्या दिवशी चालू असतील तर तुम्ही सांगा की शिक्षा होणार, मी तयार आहे। तुम्ही तुमचे कॅमेरे दाखवा। ऐका ना, 22 तारखेला शेतकरी गेलेले आहे ना, हो बरोबर आहे ना, हा बनाव त्यांचा 22 तारखेला आहे ना। 22 तारखेची मी तुम्हाला बुक देतो, 21 तारखेची बुक देतो, 20 तारखेची बुक देतो, बरोबर आहे की नाही? शेतकऱ्याचं नाव गाव लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना? तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करा। काय तर 270 रुपयाचे वर घेतलेत का हे बघा। तुम्हाला काय आम्ही अख्ख्या जिल्ह्यात भरून काम केलंय, जिल्ह्यात फिरून पावतीवर देताना 270च लिहिणार, 290 केणार। ऐन्यामध्ये माझ्यासोबत घडलेला मी माझी गोष्ट करतो, मी ऐन्यामधली गोष्ट नाही करत साहेब। शोषण करतात, लोकांना जे लुटतात ते फार हुशार असतात। हो साहेब, काय ऐका, रेशन दुकानदार हे तर करतो, पावतीवर दाखवणार 266 ऐका ना। या चर्चेत पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवला। यावेळी प्रशासनाला थेट प्रश्नांमधून घेरले गेले। चौकशी आणि कारवाई टाळणाऱ्या यंत्रणेला जागे करत लालबावट्याने प्रशासनाला स्पष्टपणे जबाबदार धरले। अखेर प्रशासनाने दोषी कृषी केंद्रांवर कारवाईचे व शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले। या संदर्भातील तक्रारींची चौकशी करून पुढील निर्णय जाहीर करणार असे लेखी आश्वासन देण्यात आले। या लेखी आश्वासनाच्या आधारावर लालबावट्याने आपला मोर्चा तात्पुरता स्थगित केलाय। तर यावेळी पक्षाने स्पष्टपणे सांगितलं की येत्या 4 जुलै रोजी या प्रकरणावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार आहे। जर त्या बैठकीत ठोस निर्णय झाले नाहीत तर तालुकाभरातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि संपूर्ण प्रशासनाला जबाबदार धरले जाईल। हा इशारा स्पष्ट आणि परखड आहे। तासनतास अधिकाऱ्यांना प्रश्नांच्या चक्रात अडकवून लालबावट्याने केवळ आंदोलन जाहीर करून थांबले नाही तर प्रशासनाला जागे करण्याचे कर्तव्य बजावले। तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आवाजाला व्यासपीठ दिले आणि एका नव्या जन आंदोलनाची पायाभरणी पक्षाने केली। कॉम्रेड, आज जे काही शेतकऱ्यांची या डहाणू तालुक्यामध्ये लूट चालू आहे,
जर तुम्ही बियाणं घ्याल तरच खत दिलं जाईल किंवा जादा पैसे घेणं त्यांच्याकडनं, त्यांना वेळेवर खत न देणं, ह्या सगळ्या विषयांवर 1 तारखेला डहाणू तालुका कृषी अधिकाऱ्यांवर आपल्या पक्षाचा लालबावट्याचा नांगर मोर्चा ठरला होता. परंतु आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस असतानासुद्धा तालुका कृषी अधिकारी, त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी, पंचायत समितीचे प्रतिनिधी असे सर्वजण उपस्थित राहून ह्या ठिकाणी आपली चर्चा पार पडली. ती चर्चा अतिशय सकारात्मक पार पडली. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशी करून, तपास करून कारवाई करू आणि येत्या 4 तारखेला ह्या सर्व विषयावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई करून आपल्याला शिष्टमंडळाला ते कळवणार आहेत. जर ती कारवाई झाली नाही किंवा पुढे ठोस आश्वासन जे दिले त्याची अंमलबजावणी झाली नाही तर येत्या 4 तारखेला आपलं शिष्टमंडळ ह्या ठिकाणी येऊन आणि त्यांना जाब विचारणारच आहे. जर कारवाई झाली नाही तर पुढे मोठ्या ताकदीने आपण आंदोलन करू. ते 1 तारखेचं आंदोलन हे तुर्तास स्थगित करण्यात आले, रद्द करण्यात आलेलं आहे आणि पुढे जे काय ठरेल त्याप्रमाणे संघटना हाक देईल आणि आपण आपल्या संघटनेचा जो काही आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे हे सरकार झुकलं आणि खास करून आज रविवारी त्यांनी आपल्याला चर्चेला बोलावलेलं आहे. डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार.